राजपूत महिलांची परंपरा ही केवळ गृहकृत्यांपुरती मर्यादित नसून त्याग, शौर्य, देशभक्ती आणि संस्कारांची प्रेरणादायी परंपरा आहे. आधुनिक काळातील राजपूत महिला शिक्षण, समाजसेवा, व्यापार आणि राजकारणासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहेत. ज्याप्रमाणे श्रावणातील सरीत धरतीला हिरवाईने नटवतात, त्याचप्रमाणे देशातील महिला जिथे जातात तिथे आपल्या संस्कार आणि संस्कृतीच्या माध्यमातून समृद्धी घेऊन येतात. या सांस्कृतिक वारशाचे जतन करत महिलांच्या शिक्षण, स्वावलंबन आणि सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्नशील असेल असे मत महापौर मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केले. समस्त राजपूत महिला संघ पुण्याच्या वतीनं सावन मिलन कार्यक्रमात शतरानी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील, उत्तर प्रदेशच्या माजी महिला कल्याण मंत्री स्वाती सिंह, लोकसंगीत सम्राज्ञी कोकिला मिश्रा, गुजरातच्या अनंत श्री विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर मनीषा नंदगिरी, संघाच्या अध्यक्षा मीनल यज्ञदत्त सिंह हजारे, उपाध्यक्षा पूनम परदेशी, कार्याध्यक्षा अंजली परदेशी, संगीता कुंदावला, सरिता कनोजिया व सर्व सहयोगी महिला आदी उपस्थित होते. यावेळी आमदार श्वेता महाले पाटील, वैजापूरच्या महिला मोर्चा सचिव शिल्पा परदेशी, पत्रकार प्रभास सिंह, तलवारबाजी प्रशिक्षिका सोनलबा पडियार, हास्य व्यंगकार वर्षा राव यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात राजपूत महिला पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर केले तर राजपूती पारंपरिक घुमर नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली. मेवाड़, मारवाड़ और राजपूताना की धरती से निकला यह समाज जहां भी गया अपने साथ शौर्य, स्वाभिमान, देशभक्ति और अटूट संस्कारों की विरासत लेकर गया है। हमारा राजपूत समाज केवल राजस्थान या मालवा तक सीमित नहीं है। आज महाराष्ट्र के कोने कोने में, चाहे खानदेश यानी धुले, जलगांव, नंदुरबार हो या मराठवाड़ा जहाँ छत्रपति संभाजीनगर, बीड हो, विदर्भ हो या पश्चिम महाराष्ट्र, राजपूत समाज के भाइयों और बहनों ने अपनी मेहनत, निष्ठा और सामाजिक सरोकार से हर क्षेत्र में अपनी विशिष्ट पहचान बनाई है। इतिहास इस बात का साक्षी है कि राजपूत समाज और छत्रपति शिवाजी महाराज की इस पुण्य भूमि पुणे का संबंध सदियों से पुराना है। मराठा साम्राज्य के काल से ही व्यापार, सैन्य सेवा, कला और उद्योग के सिलसिले में राजपूत परिवार इस पावन धरती पर आए। 18वीं और 19वीं शताब्दी में जब पुणे एक प्रमुख व्यापारिक और सांस्कृतिक केंद्र बना रहा था, तब राजपूत समाज ने यहाँ आकर व्यापार, उद्यम और समाज सेवा की नींव रखी। राजपूत समाज की सबसे बड़ी खासियत यही रही है कि जहां भी गए वहां की माटी को अपने अपना बना लिया है। श्वेता महाले पाटील म्हणाल्या, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजपूतांची संख्या आहे. वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी केलेला पाठपुरावा तसेच चिखली येथे राजपूत समाज सभागृहासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल केलेला हा सन्मान माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. यापुढे देखील राजपूत समाजाच्या समस्या सरकारपुढे मांडून वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीन असं त्यांनी सांगितलं. स्वाती सिंह म्हणाल्या, आपली न्यायव्यवस्था अतिशय संथ गतीने कार्यरत आहे. त्यामुळे लहान मुलींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत प्रत्येक महिलेला आज स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. महिलांनी आत्मनिर्भर होणे ही काळाची गरज आहे. मुलींच्या हातात केवळ बाहुली देण्यापेक्षा त्यांना स्वसंरक्षणाचे धडे आणि आवश्यक कौशल्य द्या. त्यांना शृंगार करायला शिकवण्यापूर्वी स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम बनवणे अधिक महत्त्वाचे आहे असंही त्यांनी सांगितलं. मीनल हजारे म्हणाल्या, महिलांनी एकत्र यावे, एकमेकींशी संवाद साधावा आणि आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करावी या उद्देशाने सावन मिलनचे आयोजन करण्यात आले. नमस्ते, जय राणा। मैं मीनल यज्ञदत्त सिंह हजारी, समस्त राजपूत महिला संघ अध्यक्ष की ओर से सभी को धन्यवाद करती हूँ कि हमारे कार्यक्रम में सभी लोग पधार रहे हैं। उम्मीद है कि ये प्रोग्राम बहुत अच्छे से सफल हुए। हमारा संदेश इतना ही है कि सभी महिलाएं आगे आए। क्षत्राणियाँ राजपूत समाज का गौरव हमेशा से उज्जवल रहा है और आगे बढ़ाते रहे। सभी माताओं से मैं निवेदन करूंगी कि हर साल हम जो भी कार्यक्रम लेते हैं अपने लड़कियों को वो खुद स्वयं भी उसमें प्रतिभाग ले और ऐसे ही कार्यक्रम की शोभा बढ़ाते रहे। जय राणा, जय राजपूता। नमस्कार, मी पूनम गोपीनाथ परदेशी, उपाध्यक्ष समस्त राजपूत महिला संघ पुणे।
आज इथं आपण सगळे जमलेलो आहोत समस्त राजपूत महिला संघ यांच्या सावन मिलन या कार्यक्रमासाठी। हा दरवर्षी आपल्या संस्थेतर्फे सावन मिलन हा कार्यक्रम केला जातो। यामध्ये समस्त महाराष्ट्रातल्या सगळ्या राजपूत क्षत्राणीयांना एकत्र आणून यामध्ये सावन मिलन असा हा कार्यक्रम घेतला जातो। वेगवेगळ्या शहरातून वेगवेगळ्या संस्थांचे वेगवेगळ्या महिला पदाधिकारी इथे येतात आणि त्यांच्याबरोबर सगळ्याच क्षेत्रांमधनं सगळ्या महिला एकत्रित येतात आणि दरवर्षी हा आपला कार्यक्रम घेत असतो। या व्यतिरिक्त आपण वर्षभरात महिला दिन साजरा करत असतो। क्षत्राणीयांना ज्या आहेत त्यांना तलवारबाजीचं प्रशिक्षण देणं, जो आपली पारंपरिक कला आणि संस्कृती जपण्याचा मेन उद्देश आपलं या मागे आहे आणि याच्यात आपण घुमरचं प्रशिक्षण त्यांना देतो आणि जे वर्षभरात सगळे आपले कार्यशाळा घेतल्या जातात त्याचं सादरीकरण आपण या आजच्या या समारोहात घेतो आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करणं आणि आपल्या संस्कृतीचं जतन करणं असं आमच्या संस्थेचं ध्येय आणि उद्दिष्ट आहे। धन्यवाद।